भरतीचा विचार चालू आहे. पण त्याच्यासाठी चांगला क्लास तर भेटला पाहिजे ना. अरे टेन्शन कशाला, आपला कोहिनूर क्लास आहेच की. 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला तर ही रील तुमच्यासाठी एकदम फायद्याची असते, कारण महिना फक्त आणि फक्त 999 मध्ये परीक्षाची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. मी बोलायला सुमारे 43 वर्ष अनुभव असलेल्या कोहिनूर क्लास मध्ये इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्ण संधी. आगामी महाराष्ट्र पोलीस भरती 2025, वनरक्षक, अग्निवीर, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क पोलीस, तलाठी, रेल्वे भरती, TCS, IBPS पॅटर्न अशा विविध स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. या क्लासची वैशिष्ट्य म्हटला तर अनुभवी शिक्षक, दररोज लेक्चर, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, इतर विषयांचे सखोल विश्लेषण, प्रत्येक टॉपिक वर सराव परीक्षा, महिन्यातून 2 वेळा मैदानी चाचणी परीक्षा, प्रशस्त बैठक व्यवस्था, हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे एकाच क्लासमध्ये. इतक्या कमी फी मध्ये परिपूर्ण तयारी करून घेणारा इचलकरंजीतील हा एकमेव क्लास. नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यासाठी महापौर उदय धातुंडे यांना भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने भेट. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इचलकरंजी महानगरपालिकामध्ये असलेल्या 3रा मजला सभागृहास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने व मागणी करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असे नाव देण्यात आले. सभागृह चालू होऊन 2 महिने उलटले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सदर सभागृहात लावण्यात आली नाही. म्हणून दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देण्यात आली. तरी प्रतिमा स्वीकारत असताना इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातुंडे तसेच उपमहापौर अनिल डाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2022 साली सभागृहामध्ये 10x10ची कोरलेली प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी केली होती. या अनुषंगाने यासाठी 15 लाख रुपये एस्टिमेट इचलकरंजी महानगरपालिकेने केलेला आहे. तसेच सदर कामाची मंजुरी घेऊन लवकरात लवकर काम चालू करण्यात यावे अशी संघटनेची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, रवी रजपुते, राहुल जावळे, शशिकांत लाखी, सनी जावळे, रोहित जावळे, अंकुश लाखी, अमोल लाखी, विश्वजित लाखी, सुनील लाखी आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते. आज इचलकरंजी महानगरपालिकेला 3ऱ्या मजल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आम्ही 2013ला भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे नाव देण्यात आलं. परंतु 2022ला ह्या सभागृहामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देत्याला 10x10चं कोरलेलं चित्र आपण इथं चांगल्या पद्धतीने करावं म्हणून आपण 15 लाख रुपये इचलकरंजी महानगरपालिकेने एस्टिमेट केलेलं आहे. तात्पुरतं म्हणून आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिलेली आहे. तर ते 15 लाख रुपये जर लवकरात लवकर बाबासाहेबांचं ते चित्र संविधान देतील भिंतीत कोरून चांगल्या पद्धतीने करावं असं आम्ही इचलकरंजी महानगरपालिका याने आवाहन करत आहे. माननीय उदय धातुंडे साहेब यांनी महापौर आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की पहिल्या मिटिंगला आम्ही सभागृहाच्या तुम्हाला बोलवून आम्ही इथं बाबासाहेबांची फोटो आम्ही स्वीकारतो म्हणून त्यांनी शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळलेला आहे. म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे महापौरांनी पण लवकरात लवकर बाबासाहेबांचे सुविधा देतील लवकरात लवकर करावं असं आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्याकडे मागणी करत आहे.